पुढे उभा राहे सांभाळीत आलिया अगाध निवारया योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया पडिये देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पासी न्यावे तुका म्हणे नाही विश्वास जामानी पहावे पुराणी विचार पडिये देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पासी न्यावे त्यांचं असं महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरिका दान्तुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेश ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्ती श्री एकनाथं हरिं प्रियं वैराग्यस्य परामूर्ती श्री तुकाराम जगद्गुरुं नीलकंठ गुरु भक्त नमामि संत पंचकम श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे दंडवत विश्रांती पावलो
सांभाळा उत्तरी विश्रांती मावलो सांभाळा उत्तरी सेवे लागी सेवक झालो माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पासिंहावे अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण वरून आलंय अखिल गुण निधान जगत आधार रुक्मिणी प्राण संजीवन दीनानाथ श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा तथा भगवंताच्या निस्सीम अनुकंपेनं सुरू असलेला आपला हा सुंदर असा नेत्रदीपक भागवत सप्ताह तत्संबंधानं आयोजित असणार आजचं हे हरिकीर्तन अशा ह्या हरिकीर्तन सेवेच्या चिंतन निरूपणार्थ जो काही अभंग मी आपल्या समोर गायलाय हा अभंग ज्यांच्या श्रीमुखातून बाहेर निघाला त्या महात्म्याचा अधिकार सर्वांना खऱ्या अर्थानं ज्ञात आहे. आपल्या भक्ती संप्रदायाचे महामेरू राजा अधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु आणि संत कोटीतील जगद्गुरु म्हणून विशेष आत्मानं ज्यांचा या जगताला परिचय आहे. कदाचित त्या महात्म्याचं जर प्राकट्य जर झालं नसतं तर मला वाटतं आपलं संप्रदायाचं धर्म मंदिर हे कलशाविनं अधुरं राहिलं असतं. असे भक्ती संप्रदायाचे महामेरू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथारूपी बागेतील आणि 5 चरणाचा आहे. बरं जेवढा जेवढा श्रोतृवर्ग माझ्या समोर उपस्थित आहे हा अभंग बहुतेकांच्या अपरिचित आहे मायबाप. कारण वारकऱ्याच्या जीवनातील असर नित्य साधना म्हणजे हरिपाठ आहे. आणि अशा हरिपाठामध्ये आपण ज्या वेळेला गुरु परंपरेचे अभंग म्हणत असतो त्यावेळेला हा अभंग आपण सहजगत्या प्रतिदिन याचं काय करत असतो, पठण करत असतो. प्राप्त अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायाच्या भगवंताचा सारा प्रेमभाव आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतायत.
खर तर ज्या भगवंताच्या नावानं आपण आपल्या कपाळाला गोपीचंद टिळा लावतो, ज्या भगवंताच्या नावानं आपण आपल्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माला धारण करतो मायबाप, ज्याच्या नावानं आपण व्रत वैकल्य करतो, ज्याच्या नावानं आपण वारी करतो, ज्याच्या नावानं आपण अनेक ग्रंथांचं पठण करतो, ज्याच्या नावानं आपण खऱ्या अर्थानं हरिकीर्तन हरिकथा श्रद्धायुक्त अंतकरणानं श्रवण करतो, त्या भगवंताचा प्रेमभाव आपल्याला कळणं फार महत्वाचं आहे. आणि अशा भगवंताचा प्रेमभाव आपल्या समोर व्यक्त करत असताना तुकोबारा सर्वांच्या समोर आले, सर्वांना म्हणतात माझ्या माझ्या थोडासा डिले माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. सांगा ना महाराज, कैसा प्रेम भाव. तुकोबारा म्हणतात हा परमात्मा एवढा दयाळू आहे, हाच परमात्मा केव्हा केव्हा गुरु रूपाने आपल्या भक्तांना काय करतो, उपदेश करतो. काल तुकोबारांना अनुग्रह प्राप्त झाला महाराज, आपणची देव होय गुरु, एवढंच करतो असं नाही. त्या भक्ताच्या अंतकरणातील असणारी सदवासना आहे, हा जगात अनेक त्या ठिकाणी जाणतो महाराज. आणि त्याच्या अंतकरणातील असणारा तो भाव, त्याच्या अंतकरणातील असणारी इच्छा तो पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करतो. पडिये देह भाव पुरवी वासना. आणि आणखीन ऐका मायबाप, हा भगवंत आपल्या भक्ताला असा वाऱ्यावरती सोडत नाही मायबाप. प्रारब्ध वशामध्ये त्याचं आयुष्य पूर्णत्वाला गेल्यानंतर ज्या वेळेला त्याचा इहलोकीचा प्रवास संपन्न होतो, त्यावेळेला हा जगात अनेक त्या भक्ताला अंती ते आपणा पासी न्यावे, एवढंच करतो असं नाही, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारया. काय करतो आणखी, एखादी गोष्ट जर भक्ताच्या जीवनामध्ये अप्राप्त असेल तर ती त्याला तो प्राप्त करून देतो, त्याला म्हणायचं योग. आणि जी गोष्ट प्राप्त करून दिली त्याचं सातत्य त्याच्या जीवनामध्ये टिकून ठेवणं, याला म्हणावं क्षेम. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी. आणि कधीतरी हा जगात नायक आपल्या भक्तांचा हात पकडतो महाराज, त्या भक्ताला योग्य मार्गावरती आणतो. वाट दावी करी धरोनिया. एक प्रमाण सगळ्यांच्या पाठ आहे बरं, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. असा परमात्मा केव्हा केव्हा त्या भक्ताचा हात आपल्या हातामध्ये घेतो. वाट दावी करी धरोनिया. आणि असे तुकोबारा सर्वांच्या समोर उपस्थित आहे. दोन हात तुकोबारांनी जोडलेले आहे. त्या तुकोबारांनी परिधान केलेलं धुत वस्त्र, कमरेला असणारं उपवस्त्र, परिधान केलेली बगलबंदी, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माला, त्या तुकोबारांच्या कपाळी असणारा सुंदर असा गोपीचंद टिळा. आणि असे तुकोबारा सर्वांच्या समोर दोन हात जोडून विनंती करतात, माय बापा हो, आणि खरंच जर माझ्या शब्दावर तुमचा जर विश्वास जर नसेल, मग एक काम करा. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, काय करावे त्याने पहावे पुराणी विचारोनी. काय पहावे पुराणी विचारोनी, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, पहावे पुराणी विचारोनी. काय पहावे पुराणी विचारोनी, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. अभंगाचा उपक्रम आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आणि त्याच अभंगाचा उपसंहार आहे पहावे पुराणी विचारोनी. उपक्रम आणि उपसंहार यांची आसारी एक वाक्यता आहे मायबाप. असो अभंगाच्या पाचही चरणाचा भाव मी आपल्या समोर मांडण्याचा केलेला अल्पसा या ठिकाणी प्रयत्न आहे. प्रस्तुत अभंगाचं हरिचिंतन करण्याच्या अगोदर या चाललेल्या कार्यसंबंधानं वक्त्यांना दोन शब्दाचा परिहार देणे हे वक्त्याचं क्रमशः कर्तव्य आहे. खर तर पवित्र आपला असणारं श्री क्षेत्र पडेगाव, हे पडेगाव म्हणजे खऱ्या अर्थानं काहीतरी आपलं पूर्वजन्माचं असणारं, पूर्व आपल्या संचिताच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा सर्व असणारा त्या ठिकाणी मंगलमय प्रसंग आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं ओढवला जातो बरं. कारण जीवनामध्ये संतांचा संग प्राप्त होण्यासाठी सुद्धा काय लागतं, मोठं भाग्य लागतं. प्रतिवर्षी स्वामीजी येत आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचा संग आपल्याला प्राप्त होतो. हे आपलं सर्वांचा असणारा एक प्रकारचा असणारा भाग्य आहे मायबाप.
कारण पहिली आपल्यावर व्हावी लागते भगवंताची कृपा, तेव्हा जीवनामध्ये त्या ठिकाणी संत दर्शन घडत असतं. बरं, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. भगवंताची आपल्यावरती असारी कृपा आहे मायबाप. म्हणून तर खरी अर्थानं आपल्याला आदरणीय स्वामीजींचं काय होतं, प्रतिवर्षी दर्शन घडतंय, त्यांचा संघ आपल्याला प्राप्त होतो महाराज. आणि सतसंग प्राप्त होण्यासाठी सुद्धा मोठं भाग्य लागतं महाराज. कळतं ना आपल्याला? सतसंग, जिथं सत्य तत्वाचा संघ होतो महाराज त्याला म्हणावं सतसंग. जिथं सत्य तत्वाचा परिचय करून दिला जातो त्याला म्हटलं जातं सत्संग. जिथं सत्य तत्वाचा परिचय करत असताना त्याचा स्वभाव, त्याचं कार्य, त्याचा आसार स्वरूप, त्याचं वर्णन करून सांगितलं जातं, त्याला खरी अर्थानं म्हटलं जातं सत्संग महाराज. आणि असा सत्संग आपल्याला प्रतिवर्षी प्राप्त होत असतो. म्हणून आपण सर्वजण खरी अर्थानं काय आहात, भाग्यवान आहात मायबाप. सांगावं लागलं ज्ञानोबारायांना, जिथं त्या ठिकाणी संत आहे तेथे विवेक आहे. आणि जोपर्यंत त्या ठिकाणी आपण त्या सत्संगतीमध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला विवेकाची प्राप्ती होत नाही. ज्ञानोबारांचे शब्द ज्ञानेश्वरी मध्ये फार दिव्य आहे. बरं, हा चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, आसन कीजे महाराज ज्ञानेश्वर माऊली. गोस्वामीजींनी रामायणामध्ये फार सुंदर वर्णन केलं महाराज. गोस्वामीजी बोलताय, बिनु सत्संग विवेक ना होई, राम कृपा बिनु सुलभ ना सोई, बिनु सत्संग विवेक ना होई, राम कृपा बिनु सुलभ ना सोई. श्रीराम जय राम जय राम. वा वा वा. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई, रघुपति राघव राजा, पतित पावन सीता. बोलो 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 राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. जे म्हणतात ना तुम्ही, म्हणा एकदा प्रेमानं, गोपाल कृष्ण भगवान की. या वर्षी सुरू झालेला हा सत्संग आणि त्या सत्संगाच्या माध्यमातून आदरणीय स्वामीजींच्या श्रीमुखातून आपण श्रीमद भागवत कथेचं पान करत होतात महाराज. श्रीमद भागवत फार श्रेष्ठतम आहे मायबाप. अज्ञानी जीवाला ज्ञान प्राप्त करून देणार, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणार, जीवाची जीवस्थिती संपूर्ण जीवाला शिवपरापर्यंत पोहोचवणार भगवंताचा आसारा त्या ठिकाणी जे चरित्र आहे ते चरित्र आसारा फार दिव्य आहे. आणि हे श्रीमद भागवत सर्वसामान्य नाही मायबाप, तो ग्रंथ आहे ना. ज्या वेळेला जगात आला निजी धामाला जाण्यासाठी निघाला, भगवंताचं 125 वर्षाचं आयुष्य आता पूर्णत्वाला गेलं होतं
आणि असा जगाचा नायक आता एका पिंपळाच्या वृक्षाखाली बसलेला आहे. भगवंताला आपला अवतार कार्य आता पूर्णत्वाला न्यायचं होतं. गीतकारांनी फार सुंदर वर्णन केलं महाराज. मुरलीचे स्वर विरले भगवान अंतर्धान पावले. पिंपळ वृक्षा खाली बैसले हरिणी मुखासम पाऊल दिसले. व्याधाने मग बाण मारिला अवताराचे कार्य संपले. व्याध भीतीने व्याकुळ झाला जवळी बोलावून व्याधाला. व्याधा जाशील तू स्वर्गाला आशीर्वचहा त्या दिदला भगवान अंतर्धान पावले. जगाच्या नायकाला ज्या वेळेला आता निजी धामाला जायचं मायबाप, त्या सगळ्या प्रसंगाचं वर्णन सारुसंत मायबापांनी फार हृदयस्पर्शी केलं. आणि अशा उद्धवानं जगाच्या नायकाला विचारलं म्हणे, देवा तुम्ही आता निज धामाला निघून जाणार, मग आता आम्ही तुम्हाला शोधायचं कुठं? आणि मग भगवंतांनी सांगितलं, काळजी करू नका, हे जे श्रीमद भागवत आहे त्याच्यामध्ये मी काय होणार, समावला जाणार, मी त्याच्यामध्ये स्थिर होणार महाराज. भगवंताचे दोन आसर रूप पाहायला भेटतात. एक म्हणजे त्याचा आरचा रूप आहे महाराज. आपल्याला समोर मूर्ती दिसते ना, किती सुंदर मूर्ती आहे. मूर्ती पाहूनच माझ्या विठोबाचा कायचा प्रेम भाव अभंग निवडला. बरं, भगवंताचा आसारा ज्या ठिकाणी पहिले जे रूप आहे त्याला मावा आरचा रूप, आणि दुसरं जे रूप आहे ते भगवंताचं म्हणजे वाङ्मयीन रूप आहे मायबाप. श्रीमद भागवत म्हणजे सर्वसामान्य नाही महाराज. श्रीमद भागवत म्हणजे प्रत्यक्ष भगवानच आहे. भागवत में भगवान समाये. आरती करताना आपण म्हणतो ना, श्री भागवत भगवान की हे आरती, पापियों को पाप से है तारती. हे अमर ग्रंथ घे मुक्ती पंथ हे पंचम वेद निराला. असं ज्या भागवताचं वर्णन केलं, आणि ते नसलं आपल्या स्मरणात तर सोपं स्मरणात ठेवा. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण भगवंताचं वाङ्मय स्वरूप आहे. आणि या श्रीमद भागवतामध्ये असणारे 12 स्कंद म्हणजे भगवंताचा असणारा त्या ठिकाणी एक एक असणारा अवयव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. त्याच्यामध्ये असणारा दशम स्कंद म्हणजे त्या भगवंताचं काय आहे, हृदय आहे मायबाप, हृदय आहे भगवंताचा असा हृदय. आणि त्याही असणारे पंच प्राण जसे असतात तसे त्या दशम स्कंदामध्ये त्या ठिकाणी 5 गीत फार प्रमुख आपल्याला खरे अर्थानं पाहायला भेटतात महाराज. अशा श्रीमद भागवतामध्ये त्या भगवंताचं प्रेम आपल्याला वर्णन करून सांगितलं महाराज. आज तुकोबारांचा जो अभंग आहे, याही अभंगाच्या माध्यमातून तुकोबारा आपल्याला त्या ठिकाणी भगवंताचा प्रेम भाव वर्णन करून सांगणार आहे. बराचसा काय विस्तार करता येईल,
पण संयोजकाने जो आम्हाला वेळ दिला त्या वेळेपर्यंत आम्ही तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. बरं पोहोचलं पाहिजे ना. वेळेत गेलं का वेळेत मध्ये पोहोचल्यानंतर श्रोते जरा कसे राहतात महाराज, प्रसन्न राहतात. बरं एक आम्ही प्रसंग ऐकला, कोण्या गावामध्ये कधीच गाड्या वेळेवर येत नव्हत्या. अरे 7ची गाडी कधी 9ला यायची, कधी 10ला यायची, कधी 11ला यायची. एक दिवस गाडी 7लाच आली महाराज. सगळे लोक म्हणले ड्रायव्हर कंडक्टरचा सन्मान करा बरं. आणि असा ड्रायव्हर कंडक्टरचा सन्मान केला. त्यांच्या गळ्यामध्ये शाल आहे, वरून हार टाकला, त्यांच्या हातामध्ये पुष्पगुच्छ दिले, कोणीतरी नारळ आणलं आणि अशा ड्रायव्हरनं विचारलं हा आमचा सन्मान झाला राव, पण कशामुळे झाला काय कळलं नाही. लोक म्हणले साव कधीच गाडी वेळेवर येत नव्हती, पण आजची गाडी बरोबर वेळेवर आली, 7ची गाडी 7ला आली म्हणून तुमचा सन्मान केला. ड्रायव्हर म्हणले तुमचा घोटाळा झाला राव. म्हणे काय घोटाळा झाला? ही गाडी कालच्या 7ची होती, आजच्या 7ला आली. आपला काय तेवढाचा विलंब त्या ठिकाणी होणार नाही महाराज. आपण वेळेमध्ये त्या ठिकाणी सेवा पूर्णत्वाला नेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. पण खरा जो भगवत भक्त आहे महाराज, ज्याच्या अंतकरणामध्ये खऱ्या अर्थानं कथा श्रवणाची गोडी आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये कीर्तन श्रवणाची गोडी आहे, त्याला पुन्हा पुन्हा भगवंताची कथा ऐकावी वाटते. पुनी पुनी कीर्तने सुनिये सुनाये, दिल की प्यास बुझत ना बुझावे. आणि त्याही पुढे ऐका महाराज, जो सर्वांगाचे कान करून कीर्तन श्रवण करतो, जो सर्वांगाचे कान करून भगवंताची कथा श्रवण करतो, त्याच्यावरती जगाताना एक प्रसन्न होतो महाराज. आणि प्रसन्न झालेला परमात्मा त्याच्या चित्तामध्ये वास्तव्याला जातो. माझ्या मनाचा अजिबात सांगणार नाही. ज्या वेळेला भगवंत वनवासाला निघाले होते ना, 14 वर्षाचा वनवास होता, आणि असा जगाताना एक आता वनवासाला जात असताना स्वतःच्या मातेचं दर्शन घेतलं. वस्त्र बदल कर राज के, वलकल पहने आज, बन के हे तू मिलन चले हो, माता के दरबाज, राजा रंक बने, देखो देखो राजा रंक बने. अनुमति मांग माता से, कीने दंड प्रणाम, माँ का आशीष पा करके राम चले वनवास, राजा रंक बने. आणि असा जगाताना प्रवास करत 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 वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी येऊन दाखल झाले होते. 5:37 झाले होते महाराज. जगाताना किर जाऊन दाखल झाला. आणि असा भगवंत ज्या वेळेला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये दाखल झाले, आणि अशा वाल्मिकी ऋषींना आता जगाच्या नायकानं काय विचारलं, आता मी कोठे राहू? जगाचा नायक सुद्धा विचारतो महाराज. 3 जणांना 3 प्रश्न विचारले. भरद्वाज मुनींना पुढे जाण्याचा मार्ग विचारला, वाल्मिकी ऋषींना कोठे राहावं राहण्याचं ठिकाण विचारलं, आणि पुढे गेल्यानंतर अगस्त्य ऋषींना राक्षस मारण्याचा मंत्र त्या ठिकाणी विचारला महाराज. जीवनामध्ये मार्गदर्शनाला फार महत्व आहे. कुणाचं तरी जीवनामध्ये मार्गदर्शन घ्यावं. मनाच्या मार्गाने जाऊ नका मायबाप. ज्ञानोबा म्हणतात 2 गरुड आहे. एका गरुडानं झेप घेतली महाराज, तो गरुड अंध आहे, आणि दुसरा जो गरुड आहे तो डोळच आहे महाराज. दोघांनी झेप घेतली आणि दोघांच्या प्रवासाला प्रारंभ झाला. सांगा ना कुणाची प्रवासाची आसारी पाहुदर गेलं तर गंतव्य स्थानापर्यंत तयारी कुणाची चांगली असेल? कोण व्यवस्थित पोहोचू शकतो त्या ठिकाणी? अंध गरुडाची आसारी धाव कुठपर्यंत आहे महाराज? एखाद्या झाडावरती एखाद्या पर्वतावरती तो आदळू शकतो, पण जो डोळस आहे तो आसारा आपल्या गंतव्य स्थानापर्यंत जाऊन दाखल झाल्याशिवाय राहणार नाही. मनाच्या मार्गाने जाऊ नका, जाऊ नका. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, तोची धन्य. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कुणाला तरी मार्गदर्शन विचारावं लागतं. जगाच्या नायकानं मार्गदर्शन घेतलं. विचारलं वाल्मिकी ऋषींना, आता मी कोठे राहू? त्याच्यामधलं पहिलं ठिकाण ऐका फक्त. स्वतः वाल्मिकी ऋषी सांगताय, ज्याचे कान म्हणजे कशासारखे आहे? समुद्रासारखे आहे. समुद्रामध्ये किती गंगेचं पाणी आल्यानंतर समुद्र म्हणतो आता तुमचं पाणी येणं बंद करा? समुद्र म्हटलंय का? तसे आपले कान सुद्धा समुद्रा समान असावे. कितीही कथारूपी गंगा त्याच्यामध्ये प्रवेश करून गेल्या तरी सुद्धा ज्याच्या अंतकरणाची तृप्ती होत नाही त्याच्या हृदयामध्ये तुम्ही राहा महाराज. आता मी फक्त विस्तार केला, आता चौपा आहे का बरं?
जिनके श्रवण समुद्र समाना, जिनके श्रवण समुद्र समाना, ज्याला ज्याला शक्य असेल त्यांना टाळी वाजून म्हणत जा मायबा. काळजी करू नका. जगात अनायक आपल्या स्वराचा विचार करत नाही, जगात अनायक आपल्या तालाचा विचार करत नाही. आणि आपण जर प्रमाण जर पाठीमागे जर म्हणाल तर आपल्याकडून ही संत वाङ्मयाची सेवा करते महाराज. म्हणून सर्वांनी म्हणा हा जिनके श्रवण समुद्र समाना, जिनके श्रवण समुद्र समाना, जिनके भगवंताचा प्रेमभाव आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतायत मायबाप. खरं तर भगवंताच्या प्रेमाचे 3 प्रकार आपल्याला पाहायला भेटतात. पहिलं जे भगवंताचं प्रेम आहे त्याला म्हणावं सामान्य प्रेम, दुसरं जे भगवंताचं प्रेम आहे त्याला म्हणावं विशेष प्रेम, आणि तिसऱ्या प्रेमाचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्याला म्हणावं अतिविशेष प्रेम. सामान्य प्रेम कुणावरती करतो? सामान्यत्वानं तो सर्वांवरतीच प्रेम करतो महाराज. आपल्या सगळ्यांचं भरण पोषण करणारा कोण आहे? तो परमात्माच आहे. आपण झोपी जातो महाराज, झोपतो ना आपण कीर्तनात नाही झोपत, पण तसं आपण झोपतो महाराज, झोपतो ना. झोपी गेल्यानंतर आपल्याला सकाळी उठवणारा कोण आहे? तोच असणारा त्या ठिकाणी परमात्मा आहे महाराज. सगळ्यांचं भरण पोषण करणारा परमात्मा, सगळ्या जीवांचं सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. सगळ्यांचं भरण पोषण करतो ना. सामान्यत्वानं तो सर्वांवरती प्रेम करतो. तुकोबाराय सर्वांना सांगतायत, तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. कारे नाठवीसी कृपाळू देवासी, पुसितो जगासी एकला तो. सामान्यत्वानं तो सर्वांवरती प्रेम करतो महाराज. हे त्याचा असणारा सामान्य प्रेम. पुढला असणारा जे प्रेम आहे त्याला म्हटलं जातं विशेष प्रेम. विशेष प्रेम करतो महाराज कुणावरती? भगवंताचा असणारा जो परिवार आहे ना, त्या स्वतःच्या परिवारावरती जगाचा नायक काय करतो? प्रेम करतो महाराज. करतो ना प्रेम. भगवंताचे 16,108 विवाह झाले महाराज. ह्याच आसाऱ्या माघ महिन्यामध्ये, या ज्या पर्व कालामध्ये आसारा हा नामयज्ञ सुरू आहे महाराज. याच नामयज्ञामध्ये माघ शुद्ध पंचमीची आसारी तिथी, मला वाटतं ह्या तिथीला माधवपुरामध्ये भगवान श्यामसुंदराचा आसार विवाह रुक्मिणी मातेबरोबर संपन्न झाला. बरं, रुक्मिणी माता म्हणजे आपल्या महाराष्ट्र प्रांतातील आहे. अमरावती नावाचा जिल्हा, तेथील आसारा कौंडण्यपूर नावाचा शहर, आणि तेथील आसारा राजा भीमक. त्या राजा भीमकाची आसारे कन्या
खर तर त्या रुक्मिणी मातेचा विवाह होणार होता, कुणाबरोबर होणार होता? शिशुपाला बरोबर होणार होता. परंतु त्या रुक्मिणी मातेला ज्या वेळेला नारदांनी काय सांगितलं, भगवंताची कीर्ती वर्णन करून सांगितलं बरं. आणि त्या रुक्मिणी मातेनं नारदांच्या मुखातून भगवंताची कीर्ती ऐकली महाराज. आणि ती कीर्ती ऐकल्यानंतर रुक्मिणी मातेच्या मनामध्ये आता पक्का दृढ भाव निर्माण झाला. आता श्रीकृष्ण नवरा नवरी मी आणि शिशुपाल नवरा न वरी मी. पत्र लिहिलं महाराज 7 श्लोकाचं. आणि असं 7 श्लोकाचं पत्र द्यावं कुणाकडे म्हणून त्या ठिकाणी सुदेव ब्राह्मणांना पाचारण केलं. सुदेव ब्राह्मण आले, वेळ कमी आहे त्यामुळे पत्र घेऊन गेले महाराज. रुक्मिणी माता वाट पाहत होत्या. अरे 6:15 लग्न लागायचं, आता 5:45 वाजत आले. भगवंत येईल का नाही येईल? आणि त्या रुक्मिणी मातेच्या अंतकरणाची व्यथा शांती ब्रह्मनाथांनी एका अभंगामध्ये वर्णन केले बरं. कसा ग बाई हरी विनधी धरू, कसा ग बाई हरी विनधी धरू, कसा ग बाई हरी विनधी धरू, कसा ग बाई हरी विनधी धरू. हे रुक्मी अमदला शिशुपाला दे दो काय करू, रुक्मी अमदला शिशुपाला दे दो काय करू, कसा ग बाई हरी विनधी धरू. सुदेव ब्राह्मण पाठविला तो, सुदेव ब्राह्मण पाठविला तो, सुदेव ब्राह्मण पाठविला तो, सुदेव ब्राह्मण पाठविला तो, सुदेव ब्राह्मण पाठविला तो. अगदी येईल कसा एक जनार्दनी पूर्ण कृपेने म्हटला कृष्ण वरू, कसा ग बाई हरी विनधी धरू, कसा ग बाई हरी विनधी धरू, कसा ग बाई हरी विनधी धरू. पत्र भगवंतापर्यंत पोहोचलं. गिरिजा मातेच्या दर्शनासाठी निघालेल्या रुक्मिणी माता शिशुपालाचा पराभव केला. रुक्मिणी मातेला उचललं, माधवपुरामध्ये नेलं. आणि तिथं भगवंताचा आसारा त्या ठिकाणी विवाह रुक्मिणी मातेबरोबर संपन्न झाला. त्या रुक्मिणी माता आता सगळ्यांना म्हणत होत्या बरं, आओ मेरी सखियो मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा दो मुझे सुंदर सजा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. सत्संग में मेरी बात चलाई, अरे सदगुरु ने मेरी की रे सगाई, उनको बुला के हाथ ले बातों करा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. असे विवाह संपन्न झाले. हे जर नाही भजन लक्षात आलं तर सोपं भजन सगळ्यांच्या पाठत आहे महाराज. राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर, लिहून पत्रिका पाठवल्या व्हॉट्सअपवर. तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं महाराज त्या ठिकाणी. आता झालं ना सगळं असं. लिहून पत्रिका पाठवल्या देशोदेशावर, 9 लाखाचं पैजण तिच्या पायात साजत. पुढलं तुमच्या पाठ आहे बरं त्या ठिकाणी. सोन्याचं 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 रे सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागलं, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागलं, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागलं. सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागलं, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागलं, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागलं. राजा भीमकासी होत्या नवोदनी कन्या, कली रुक्मिणी हिली पंढरीच्या वाण्या. राजा भीमकाची
काम संपन्न झाले. भगवंताच्या 16,107 भार्यांना, प्रत्येक पत्नीला 10 मुलं आणि 1 आसारी मुलगी. फक्त 1 पत्नी अशी होती महाराज, तिला संततीच नव्हती, जिचं नाव आसारा जामवंती. आणि एक दिवस जामवंती जगाच्या नायकाला विनंती करते, स्वामी अहो तुम्ही बाकीच्यांचे मृत लेकर सुद्धा त्यांना पुनश्च आणून दिले. गुरु दक्षिणा म्हणून संदीपनी ऋषींचा मुलगा आसारा त्यांना पुनश्च आणून दिला होता महाराज. समुद्राला विनंती करून तो मुलगा पुन्हा आणून दिला होता. तुम्ही लोकांची गेलेली लेकर आणून देतायत आणि का माझी कुस पवित्र होत नाही जरा सांगा ना. भगवंत आता आपल्या परिवारावरती आसार विशेष प्रेम मला सांगायचं महाराज. आणि मग जगाच्या नायकाने विचार केला, आता जामवंतीला संतती होण्यासाठी आपण सुद्धा आराधना केली पाहिजे. आणि मग सांब सदाशिवाची आराधना करू लागले. बरं रोज 1000 कमल आणायचे आणि 1000 कमल महादेवाच्या लिंगावरती व्हायचे. बरं आणि भजन करायचे. हे धन्य तेरी माया है जग में दुनिया के रखवाले, शिव शंकर भोले भाले, भोले बाबा डमरू वाले. ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव शरणम, हे ओंकारा शिव शरणम. हरि ओम हरि ओम हरि ओम. हे धन्य तेरी माया हे जग में. त्या भगवान भोलेनाथांचं समन करायचे. शिवाय नमो शिवाय नमो शिवाय नमो नमः शिवाय. शेवटचा दिवस उगवला महिन्यामधला. फक्त 999 कमल प्राप्त झाले महाराज. आता जर 1000व्या क्रमांकाचं कमल जर नाही वाहिलं, सगळी महिनाभराची आसारी त्या ठिकाणी केलेली साधना ही असफल होणार. काय केलं जगाच्या नायकानं, स्वतःच्या करंगळीनं स्वतःच काय काढलं, नेत्र काढलं. त्याला सुद्धा कमल म्हणतात, नेत्र कमल. आणि ते त्या लिंगावरती वाहिलं. भगवान सदाशिव प्रसन्न झाले आणि सांब सदाशिवांपासून त्या ठिकाणी सांब सदाशिवांच्या कृपेने मुलगा झाला. म्हणून त्याचं नाव सुद्धा काय ठेवलं, सांबत ठेवलं महाराज. पण ते पुढे जाऊन सगळ्या कुळाला कर्दन काळ ठरलं. बरं आपण त्या ठिकाणी सर्वांना ज्ञात आहे. हे भगवंताचा आसारा कोणतं प्रेम आहे, विशेष प्रेम आहे. आणि त्याच्या पुढलं अतिविशेष प्रेम भगवंत जर कुणावरती करतो, आपल्या भक्तावरती करतो महाराज. आणि ज्या वेळेला त्या भक्ताला त्या भगवंताच्या प्रेमाची अनुभूती येते, त्या भक्ताला प्रेमाची अनुभूती येते, सहजच त्या वेळेला त्या भक्ताच्या मुखातून शब्द निघतायत. काय शब्द निघतायत ऐका सर्वजण. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, 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 माझ्या विठोबाचा कैसा प्रेम
भगवंत अति विशेषत्वानं प्रेम जर कुणावरती करतो तो असणारा त्या भक्तांवरती करतो महाराज. गीतेमध्ये 4 प्रकारचे भक्त आले बरं. एक आर्त आहे, दुसरा अर्थार्थी आहे, तिसरा जिज्ञासू आहे आणि चौथा असणारा ज्ञानी आहे बरं. संकट पडल्यानंतर जो भगवंताचा धावा करतो ना त्याला म्हणावा आर्त भक्त. श्रीमद भागवतामध्ये तो प्रसंग फार सुंदर येतो माहिती आहे. ज्या वेळेला आश्वस्ताम्याला आता 5 सेंड्या काढल्या जातात, त्याचं जानवं त्या ठिकाणी काढून घेतलं जातं, त्याचा आसारा त्या ठिकाणी मणी आहे तो हिसकावून घेतला जातो. आणि अशा अश्वत्थामा तरी असं चालला महाराज. का असं चालला? तो म्हणला जरी माझा या ठिकाणी काय केला, या पांडवांनी आसारा माझ्या अशा पद्धतीनं मला छळ केला, पण पठ्यानं काय केलं, पांडवांचा वंश बुडवला. हे कार्य मी केलं आणि माझ्या वडिलांना जे मारलं होतं त्याचा मी काय उगवला, सूड उगवला. आणि हसत जाणाऱ्या अश्वत्थाम्याला कोणीतरी सांगितलं, काय वाटतं तुला, पांडव निर्वंश झाले? हो, माझ्या हाताने पांडवांची 5 लेकरं मी मारून टाकले, त्यांचे 5 मस्तक मी घेऊन आलो आणि दुर्योधनाच्या समोर आणून टाकले होते. तुला वाटतंय का पांडवांचा वंश संपला? हो, निश्चित वाटतं. तुझा भ्रम आहे. भ्रम आहे? कसा भ्रम आहे? अरे ज्या वेळेला अभिमन्यूला चक्रामध्ये गुंतून मारलं त्यावेळेला त्याची आसारी पत्नी उत्तरा ही गर्भवती होती आणि त्या उत्तरेच्या गर्भामध्ये आता पांडवांचा वंश पुढे वृद्धिंगत होत आहे. खरखर 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 त्याचा आनंद त्या ठिकाणी उतरला गेला महाराज. आणि असा अश्वत्थाम्या विचार करू लागला, कसं आता उत्तरेच्या गर्भामध्ये आसार जे बाळ आहे त्याला मी संपील महाराज. इकडे जगाचा नायक आपल्या गावाला जाण्यासाठी निघाले होते. सगळ्यांना भगवंत म्हणत होते येतो बरं आता, येतो बरं आता. सर्वांना म्हणत होते, कारण द्वारकेचा राणा पांडवा घरी, तो सगळ्यांना म्हणत होता येतो, सगळ्यांना म्हणत होता येतो. सगळे म्हणत होते देवा आता जाऊ नका, जाऊ नका, जाऊ नका. सर्व भगवंताला विनंती करत होते. भगवंत म्हणले नाही, माझ्या 16,108 भार्या डोळ्यामध्ये प्राण आणून माझी वाट पाहतायत. आणि जेव्हापासून मी द्वारिका नगरीमध्ये आलो तेव्हापासून त्यांनी प्रोषित व्रत की नावाचं व्रत केलेलं आहे बरं. ते व्रत म्हणजे काय? पती जर गावाला जर गेला तर त्या स्त्रीनं अंगावरती नवीन वस्त्र परिधान करायचे नाही, त्या पतिव्रतेनं बरं. पती गावाला गेल्यानंतर तिनं कोण्या समारंभामध्ये जायचं नाही महाराज. आणि पती गावाला गेल्यानंतर तिनं गोडधोड करून खायचं, त्याच्या पुढे नाही शब्द आहे बरं. नाही तर एवढंच घेऊन जाताल तर घोटाळा व्हायला बसला बरं. असं या व्रताचं पालन केलं आणि त्या माझ्या भार्या माझी वाट पाहत असतील. हो, चिठ्ठी ना कोई संदेश, ना जाने वो कौन सा देश, जहां तुम चले गए. असू द्या, पण भाव त्याच्यातला सुंदर आहे. कोठे आहे त्या ठिकाणी माझी वाट पाहत असतील. आणि मग ऐका, भगवंत म्हणले मला गेलं पाहिजे. कुंती माता म्हणत होत्या थांबा देवा, सगळे म्हणत होते. नाही काही तर किमान फराळ तरी करून जा, आज एकादशी आहे, सगळे म्हणत होते भगवंताला. भगवंत म्हणले गेलं पाहिजे. आणि इतक्यामध्ये त्या अश्वत्थाम्यानं केलं काय माहिती? कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्या उत्तरेच्या गर्भावरती आता ब्रह्मास्त्राचा मारा केला. आणि ब्रह्मास्त्राचा मारा केल्यामुळे 16 वर्षाची आसारी उत्तरा विराट राजाची आसारी कन्या, आणि तिच्या गर्भावरती ब्रह्मास्त्राचा मारा केला. तिचं सगळं अंग त्या ठिकाणी पोळू लागलं मायबाप. खरं तर वैधव्य तिला प्राप्त झालेलं आहे. अशी उत्तरा तिच्या आता सर्व अंग पोळू लागलं. आणि ती उत्तरा आता भगवंताच्या दिशेनं धावत निघाली. असे तिनं 2 हात वरती केले होते. आणि ती उत्तरा आता समोर तिला तिचे 5 सासरे दिसतायत. कुंती माता, सुभद्रा माता, द्रौपदी माता सगळे समोर दिसतायत. पण तिनं कुणालाच हाक नाही मारली महाराज. तिनं हाक कुणाला मारली? जगाच्या नायकाला हाक मारली. आपण अधून मधून हात वरती करतो ना, हात वरती करणं म्हणजे समर्पण आहे महाराज. सर्व भावानं मी तुम्हाला शरण आहे, हा त्या पाठीमागला भाव आहे महाराज. असे तिनं 2 हात वरती केले. जगाच्या नायकानं ज्या वेळेला पायरीवरती आता पाय ठेवला होता महाराज, आणि आता उत्तरेचा आवाज आला बरं. श्री बाके बिहारी रे, दूर करो दुख मेरा, शबरी अहिल्या गणिका नारी, सबकी तूने पार उतारी. अब हमारी बारी रे,
पाटावर ओळून पाहिलं बरं जगाच्या नायकानं. आणि अशा जगाच्या नायकानं वळून पाहिल्यानंतर उत्तरेला विचारलं, उत्तरे काय होतंय तुला? जणू त्यावेळेला उत्तरेच्या मुखातील शब्द असेच असेल, जळे माझी काया लागला नवा, जळे माझी काया लागला नवा, जळे माझी काया लागला नवा, जळे माझी काया लागला नवा. जळे माझी काया लागला नवा, जळे माझी काया लागला नवा, जळे माझी काया लागला नवा, जळे माझी काया लागला माझी काया लावून जळे माझी काया लावून जळे माझी काया लावून जळे माझी काया हे धावरे धावरे के जावा पांडुरंग, धावरे हे धावरे के जावा पांडुरंग, पेटली सकाळ कांती उमावरी, पेटली सकाळ सर्व माझं अंग पोळतय देवा. अरे उत्तरे ज्या वेळेला तुझं सौभाग्य थांबलं, तुझ्या सौभाग्याचा अंत्यविधी सुरू होता, त्याच वेळेला तू त्यांच्या बरोबर सती जाणं गरजेचं होतं. तू थांबली कशाला? भगवंतानी परीक्षा घेतली महाराज. उत्तरा म्हणली, खऱ्या पतिव्रतेनं त्याच वेळेला सती जाणं गरजेचं होतं. मी थांबले देवा. फक्त का थांबले? माझ्या उदरामध्ये बाळ आहे, माझ्या सौभाग्याचा असारा अंश आहे, पांडवांचा असारा वंश आहे, म्हणून मी खरी अर्थानं थांबले देवा. मला माझी चिंता नाही हो, फक्त हे माझं बाळ वाचलं पाहिजे. मातेची चित्ती आणि अवघी बालकाची व्याप्ती. भगवंत म्हणले, मग उत्तरे तुला माहिती आहे का? आपला स्वभाव असा आहे, घेसे तेव्हा दिसे नाहीसा असंसे उदाहरण. मी पहिलं काहीतरी घेतो तेव्हा देतो. बरं, उत्तरेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. देवा, ह्याही क्षणाला तुम्ही मला जर मागत असाल आणि देण्यायोग्य असेल तर मी देईल तुम्हाला. काय पाहिजे तुम्हाला? जगाचा नायक म्हणला, दुसरं तिसरं काही नको उत्तरे मला. अरे तुझा दाह शांत करण्यासाठी मला तुझ्या उदरामध्ये जायचं, म्हणजे तू माझी माता होणार. मला तुझं मातृत्व पाहिजे, दुसरं तिसरं काही नको मायबाप. या देवा तुमचं स्वागत आहे. भगवंताने सूक्ष्म रूप धारण केलं, उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि ज्या वेळेला ब्रह्मास्त्रानं समोर असणारा भगवंताला पाहिलं, महाराज नमस्कार केला आणि ब्रह्मास्त्र निघून गेलं. उत्तरेचा दाह शांत झाला महाराज. पण संकट पडल्यानंतर भगवंताचा जो धावा करतो त्याला म्हणावा अर्थ, दुसरा अर्थार्थी, तिसरा जिज्ञासू, चौथा असणारा ज्ञानी. याही पेक्षा दोन सोपे भक्ताचे प्रकार ऐका महाराज. एक आहे भक्त अंतरंगाचा आणि दुसरा भक्त आहे बाह्य रंगाचा. जगाचा नाही कोणत्या भक्तावरती प्रेम करत असेल, अंतरंगाच्या का बाह्य रंगाच्या? आपण अंतरंगाचे भक्त व्हावं का बाह्य रंगाचं? आपण कोणत्या रंगाचं व्हावं? बाह्य रंगाचं. सगळा बाह्य रंगच चालला महाराज. काय भुलला हो वरलिया रंगा. बदलायचं असेल तर आपण आतून बदला महाराज. जगात नाही काय घेतो, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. अंतरंगाच्या भक्तावरती जगाचा नायक फार प्रेम करतो आणि ज्या वेळेला त्या भक्ताला त्या प्रेमाची अनुभूती येते त्या वेळेला त्याच्या मुखातून शब्द निघतायत, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आणि तोच असारा परमात्मा कधीतरी आपल्या भक्तांना गुरु रूपानं काय करतो? उपदेश करतो महाराज.
करतो ना गुरु रूपानं उपदेश. संत मालिकेमध्ये संत आहे सावता महाराज, आहे ना सर्वांना माहिती. सावता महाराज खर तर त्यांचं जीवन चरित्र त्यांच्या नावातच दडलं महाराज. कसं दडलं? त्यांच्या नावामध्ये साव शब्द आहे. बरं, साव कुणाला म्हणतात? कुणाला म्हणतात साव? जो निष्कपट आहे, ज्याच्या ठिकाणी समता आहे, ज्याच्या ठिकाणी द्वैत भाव नाही, जो कुणाचा मत्सर करत नाही, त्याला काय म्हटलं जातं? साव म्हटलं जातं महाराज. आणि या सगळ्या गुणांनी लक्षणाने युक्त सावता महाराजांचं जीवन होतं. त्यांना सुद्धा असं वाटलं मला गुरुकृपा झाली पाहिजे. बरं, जसं काल तुकोबारांना वाटत होतं ना, काही हे बेरडे पिटेल, काही तो माझा स्वामी भेटेल, आणि युगाहुनीही वडील निमिष वाटे. आणि मग भल्या पहाटे प्रत्यक्षामध्ये स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्य आले, आणि त्या बाबाजी चैतन्याने बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. ते कालच्या तिथीला घडलं. माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. अंतकरणामध्ये त्या ठिकाणी आपली काय पाहिजे? आत्मकृपा महत्वाची आहे. बरं, मला जीवनामध्ये गुरुकृपा व्हावी असं वाटलं पाहिजे, त्याच्यासाठी पहिली आत्मकृपा महत्वाची आहे. बरं, आत्मकृपा कशी असते? एक दृष्टांत आम्ही ऐकला महाराज. कोण एक सनई वालं होतं, आणि ते सनई वाजवायचं महाराज, वाजवायचं सनई. आणि त्या सनई वादकाला असं वाटायचं माझ्या मुलांना सुद्धा काय वाजवावी, सनई वाजवावी. पण प्रत्येकाला वाटतं. आमचे सन्मित्र आदरणीय सुनील महाराज पवार, त्यांच्याही मनामध्ये असाच भाव निर्माण झाला होता. त्यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी आदरणीय ताई उपस्थित आहे. आपल्या लेकरांनी काय करावं? मृदंग वाजवावा, आपल्या लेकरांनी गायन करावं, आणि आपल्या लेकरांनी हरिकीर्तन करावं, असं मनापासून वाटलं होतं की नाही? आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या मुलांनी आसार त्यांचं स्वप्न काय केलं? साकार केलं महाराज. या लेकरांसाठी एकदा प्रेमानं आपण टाळी वाजवा. फार मोठ्या व्यक्तिमत्वाकडे खऱ्या अर्थानं हे काय घेताय? संगीताचे धडे त्या ठिकाणी घेतायत महाराज. प्रत्येकाला त्या ठिकाणी असंच वाटतं महाराज, जे आपल्याकडे आहे ते आपल्या लेकरांना द्यावं. त्याच्यासाठी आत्मकृपा त्या लेकराची महत्वाची असते. ते सनईवालं म्हणायचं त्या मुलाला बाळा सनई वाजव, त्यांना काय ती वाजवलीच नाही महाराज. एक दिवस फारच राग आला. रागाच्या भरामध्ये त्यांनी सनई घेतली, त्या मुलाच्या मागे पळायला लागले. मुलगा पुढे धावतोय, वडील पाठी मागे धावतायत. पण पळता पळता वडिलांनी त्याला पकडलं आणि खाली पाडलं. वडील त्याच्या छातीवर बसले आणि सनई घेतली त्याच्या मुखात घातली. बरं, सनई ज्या वेळेला मुखामध्ये घातली तरी ते पोरगं हसतच होतं. वडील म्हणले काय असतं रे? ते म्हणलं माझ्या पाठी मागं पळून मला पकडायचं कुणाच्या हातात होतं? वडील म्हणले माझ्या हातात होतं. मला पकडून खाली पाडायचं कुणाच्या हातात होतं? ते म्हणले वडील म्हणले माझ्याच हातात होतं. पकडून माझ्या छातीवर बसून सनई माझ्या मुखात घालायचं कुणाच्या हातात होतं? ते म्हणले माझ्याच हातात होतं. पण पोरगं म्हणलं फुकायची का नाही फुकायची कोणाच्या हातात आहे? नाही ना फुकली महाराज. फुकण्यानं फुकलीच नाही. परिणाम काय झाला? आत्मकृपा त्या ठिकाणी नाही महाराज. पहिली आत्मकृपा, आणि मनापासून वाटावं. सावता महाराजांना तेच वाटत होतं. हो कोणी दिवसी होईल गुरुकृपा, कोणी दिवसी चुके जन्म मरण खेपा, कोणी दिवसी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे, दर्शन द्यावे देव ठेवील सादर भावे. 5 मिनिटं कमी राहिले बरं सादर व्हायला. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, सादर भावे देव ठेवील तैसे राहावे. कोणे दिवसी होईल गुरुकृपा, कोणे दिवसी चुके जन्म मरण खेपा. ध्यास लागला. परिणाम असा झाला, जगाचा नायक प्रत्यक्षामध्ये सावता महाराजांच्या समोर उपस्थित झाला, आणि अशा भगवंतानं सावता महाराजांना गुरु रूपानं उपदेश केला.
आपणची देव होय गुरु. ज्या वेळेला भगवंताच्या नाभीतून आता कमल प्रकट झालं, त्या कमलामध्ये आता ब्रह्मदेव प्रकट झाले. ब्रह्मदेव त्या कमलाच्या देठानं खाली प्रवास करू लागले, त्याचं मूळच सापडलं नाही. पुन्हा वरती गेले, हजारो वर्ष प्रवास केला, नाही मूळ सापडलं, वरती गेले. आणि त्या ब्रह्मदेवाच्या कानावरती आता शब्द येऊ लागले, टप टप. त्या पानाचं पाणी खाली पडत होतं ना क्षीरसागरामध्ये, टप टप आवाज येऊ लागला. ब्रह्मदेवाला समजलं, महाराज आपण तप केलं पाहिजे. तपे विन दैवत दिल्या विन प्राप्त, आणि गुजे विन हित कोण सांगे. तप सुरू झालं. 1000 वर्ष तपश्चर्या ब्रह्मदेवाने ध्यान केलं महाराज. आणि मग जगाचा नायक ब्रह्मदेवाच्या समोर आला. मायबा कोणत्या रूपानं आला? हंस रूपानं आला. ब्रह्मदेवाने पाहिलं, ब्रह्मदेवाने विचारलं, आपण कोण? भगवंत म्हणतात, हंस. आपण कोण? हंस. हंस म्हणजे कोण? तुम्ही ज्याचं ध्यान करतायत हंस, तो कोण आहे? मी आहे, असं सांगितलं. आणि अशा हंस रूपानं आलेल्या परमात्म्यानं ब्रह्मदेवाला सुद्धा गुरु रूपानं उपदेश केला. हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत. हा परमात्मा गुरु रूपानं काय करतो? उपदेश करतो. फक्त एकच प्रसंग भागवतामधला सांगतो, सेवा पूर्णत्वाच्या दिशेने नेतो. बरं, ज्या वेळेला महाभारत युद्ध सुरू होतं, 5 चरण सोडले काय आणि 1 चरण सोडलं काय? महाराज कीर्तनात आहे, सर्वांनी ऐका. हा अभंग असा आहे, या अभंगावरती 8 दिवस जरी कीर्तन केलं तरी सुद्धा याच्यामधला भाव पूर्णत्वाला जाणार नाही महाराज. फार दिव्य असणारा अभंग आहे. बरं, असो सगळेच अभंग तसेच असतात, फक्त वक्त्याचा असणारा प्रत्येकाचं काय असतं? बुद्धी कौशल्य असतं महाराज. ऐकव, ज्या वेळेला महाभारत युद्ध त्या ठिकाणी ठरलं महाराज, ठरलं ना महाभारत युद्ध. दुर्योधन म्हणत होता सुईच्या डोकावर बसेल एवढं सुद्धा देणार नाही, आणि ठरलं, महाभारत युद्ध ठरलं होतं. आणि आता मदत मागण्यासाठी गेला महाराज, दुर्योधनही गेला. आणि त्यानंतर असणारा अर्जुनाचं सुद्धा आगमन झालं. पण जगात नाही थोडे काय होते, विश्रांती करत होते. दुर्योधन गेला आणि पुढे बसला, डोक्याजवळ जाऊन बसला. आणि अर्जुन आला आणि अर्जुन भगवंताच्या पायाजवळ बसला. ज्याला प्राप्त करायचं त्यानं डोक्याजवळ बसावं का पायाजवळ बसावं? खरं सांगा, पुढं पायाजवळ पाहिजे ना. एक आम्ही वाद ऐकला होता, बरं कधीतरी आपणही ऐकला असेल. घागर असते ना, घागर आपल्याकडे असते ना, घागर आहे ना आपल्याकडे. त्या घागरीवरती आपण काय ठेवतो? झाकण ठेवतो महाराज, ठेवतो ना झाकण. कुंभार बाबा घागर बनवतात ना महाराज. हो घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार. मला वाटतं हे तुमचा पाठ आहे, म्हणा सगळे. तू वेडा त्याच्यापेक्षा मोठं गाडगं, त्याच्यापेक्षा मोठी घागर, त्याच्यापेक्षा मोठं असं आहे ना. असं असं एकच माती नाना भांडी, अरे रांझण आणि सुगडे. या जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. ती घागर होती महाराज, घागरवर. ती घागर सांगायला 2-3 प्रमाणे घेतली. ती घागर होती, त्या घागरीवर झाकण होतं. आणि एक दिवस ते झाकण त्या घागरी बरोबर वाद घालायला लागलं ना महाराज. कोण केव्हा वाद घालेल काय सांगता येत नाही. ते झाकण त्या घागरीला म्हणलं, तू कपटी आहे. घागर म्हणली, तोंड सांभाळून बोल. नाही नाही, चांगला विचार करून बोलतो, तू कपटीच आहे रे. घागर म्हणली, पुन्हा विचार कर. चांगला विचार केला आणि मग म्हणतो तू कपटी आहे. घागर म्हणली, मी कशी कपटी आहे? आणि मग ते झाकण म्हणतो, तुला कपटी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? घागर म्हणली, काय चुकलं माझं? अरे म्हणे, त्या ग्लासाला तू भरभरून देते, मला एक थेंबर सुद्धा देत नाही, मग तुला काय म्हणायचं? कळलं ना आपल्याला भांडण कसं होतं घागरी बरोबर त्या झाकणाचं. आणि मग घागर म्हणली, असं वय. आणि त्या वेळेला त्या घागरीनं त्या झाकणाला उत्तर दिलं, आतापर्यंत तुला एक थेंबर सुद्धा दिलं नाही, हेही तितकं सत्य. आणि त्या ग्लासाला भरभरून दिलं, तेही तितकं सत्य. त्याचं कारण फक्त एकच आहे, तो ग्लास माझ्या पायाजवळ येतो म्हणून त्याला भरभरून देते. आणि तो सारखा माझ्या डोक्यावर बसलेला तुला कोण देईल महाराज? ज्याला कळेल त्याला कळेल. ज्याला प्राप्त करायचं
त्यानं काय असावं, पायाजवळ असावं. अर्जुन पायाजवळ आहे. जगाचा नायक जागा झाला. दोघांनाही सांगितलं आता मी काय एका बाजूने असेल, दुसऱ्या बाजूने माझी सेना असेल. फार तर फार नीतीच्या मी 4 गोष्टी सांगेल महाराज, आणि हातामध्ये शस्त्र वगैरे काय आपण धरणार नाही बरं, असं सांगितलं. लवकर वाटा उचला, कोणाला काय उचलायचा तो 6:15 वाजलेला, लवकर वाटा उचला, कोणाला वाटा उचलायचा लवकर उचला, असं ज्या वेळेला सांगण्यात आलं महाराज. आणि मग दुर्योधन म्हणला मी वाटा उचलला. त्यानं विचार केला, अरे हे म्हणतंय हातात शस्त्र धरणार नाही, वरून म्हणतोय नीतीच्या 4 गोष्टी सांगेल, याचे ढोस ऐकून घेण्यापेक्षा याचं शस्त्र घेऊ, याची आसार सेना घेऊ आणि आपण निघून जाऊ महाराज. अशी नारायणी सेना त्यांना त्या ठिकाणी घेतली महाराज आणि निघून गेला. कोण? दुर्योधन निघून गेला. अर्जुनाला विचारलं म्हणे अर्जुना तुला काय पाहिजे रे? खऱ्या भगवत भक्ताला दुसरं काही नाही आवडत महाराज. एक वर्ग असा आहे तो देवाचं मागतो आणि एक वर्ग असा आहे तो देवच मागतो. बरं कळतंय ना आपल्याला? 3 लेकरं रडत होते. आईनं पाहिलं, पहिल्या लेकराला खुळखुळा दिला महाराज, ते शांत झालं. दुसऱ्या लेकराला फुगा दिला, तेही शांत झालं. तिसऱ्या लेकराला आईनं फुगा देऊन पाहिला, खुळखुळा देऊन पाहिला, शेवटचा पर्याय मोबाईल देऊन पाहिला, त्याला कोड सांगून पाहिला, तरी काय लेकरू रडायचं थांबेनात महाराज. काय करावं? ते लेकरू म्हणायचं मला फुगाय नको, खुळकाय नको, मोबाईल तर नकोच नको, मला फक्त तूच पाहिजे. अरे ज्याला आई प्राप्त होते त्याला खुळकुळा फुगे प्राप्त होतात. फक्त देवच मागणारा एक वर्ग आहे. अर्जुनानं सांगितलं तो मज भाबा, तो मज भाबा. आणि मग त्यावेळेला भगवंताने अर्जुनाची जरा परीक्षा घेतली महाराज. भगवंत अर्जुनाला म्हणले अर्जुना हार तो तेरी पक्की है. काय बोलताय? नाही नाही, हार तो तेरी पक्की है. अर्जुनानं विचारलं कसं? हार तो तेरी पक्की है, तो हो जाएगा उदास. अरे माखन कोई ले गया तेरे पास बचा हे सिर्फ झास. कुणीतरी त्याच्यामधलं सार सार घेऊन गेलं आणि तुझ्या जवळ फक्त काय शिल्लक राहिलं? आसार शिल्लक राहिलं, ताट शिल्लक राहिलं. हार तो तेरी पक्की है, तू हो जाएगा उदास. माखन कोई ले गया तेरे पास बचा हे सिर्फ झास. पण अर्जुन होता महाराज, तो काय सर्वसामान्य नाही, निवांत कवताचा नाव फोडला, पोवाडा तो केला गंधर्वासी, असं अर्जुनाचं वर्णन आहे. आणि मग अर्जुन सुद्धा जगाच्या नायकाच्या समोर उभा राहिला आणि तो जगाच्या नायकाला म्हणतो जीत तो मेरी पक्की है, मैं न होगा कभी उदास, ले जाने दो माखन को उनको, लेकिन माखन चोर है मेरे पास. ज्याला कळेल त्याला कळेल. आणि असा अर्जुनानं भगवंताचा स्वीकार केला आणि तो आता जगाचा नायक अर्जुनाचा रथ चालू लागला महाराज. देखा देखा नवल तया प्रभूचे, की अद्भुत प्रेम भक्ताचे, की सारथ्य पण पार्थाचे, आपण की दे महाराज ज्ञानेश्वर माऊली. अर्जुनाचा रथ कुरुक्षेत्रावरती आला आणि ज्या वेळेला अर्जुनानं पाहिलं महाराज कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, शल्य सगळे विरोधामध्ये आहे. भीष्माचार्यांनी पित्याचं प्रेम दिलं, द्रोणाचार्यांनी धनुर्विद्या शिकवली, कृपाचार्य म्हणजे गुरुपत्नीचे भाऊ आहे, मामाच्या समान आहे, आणि स्वतःचा सख्खा मामा तोही आसार विरोधामध्ये आहे. शल्य काय करायचं? अरे ज्यांच्यासाठी जीवन जगायचं त्यांनाच मारून टाकायचं. अर्जुनाला मोह झाला महाराज आणि त्या अर्जुनानं हातामधलं धनुष्य ठेवून दिलं, गुडघा टेकवला, 2 हात जोडले आणि जगाच्या नायकाकडे किलकिल्या नजरेनं पाहू लागला. म्हणून मी ऐसे ना करी संग्रामी शस्त्र ना धरी, किडाळ बहुता परी मद दिसताती, तरी वध करुणी गोत्र ज्यांचा, तरी वसोटा होईल दोषाचा. देवा ज्यांच्यासाठी जीवन जगायचं त्यांनाच मारायचं, काय जीवनामध्ये अर्थ? मी युद्ध नाही करणार देवा, नाही करणार मी युद्ध, हे युद्ध मला चांगलं वाटत नाही. भीष्माचार्यांनी पित्याचं प्रेम दिलं महाराज, कारण हे पांडवांचे वडील होते ना पंडू राजा, त्यांना शाप प्राप्त झाला होता, किंदम ऋषींचा शाप प्राप्त झाला होता बरं त्यांना. ते किंदम ऋषी आणि त्यांची पत्नी हरण आणि हरणीचा वेध धारण करून समागम करत असताना या पंडू राजाने बाण मारला आणि तो बाण दोघांच्याही छातीमध्ये रुतून गेला. त्या ऋषी महात्म्यानं शाप दिला, अरे काम भावनेने पीडित असताना आमच्या दोघांमध्ये वियोग घडून आणला. ज्या वेळेला काम भावनेने पीडित होऊन स्वतःच्या पत्नी जवळ जाशील त्यावेळेला तुझा मृत्यू होणार. आणि एक दिवस पंडू राजाचा संयम सुटला आणि माद्रीच्या दिशेने जात असताना स्पर्श केला, पंडू राजाचा मृत्यू झाला. पण त्या पांडवांना प्रेम दिलं भीष्माचार्यांनी, म्हणून ते पितामह आहे महाराज. त्यांचं सुद्धा चरित्र फार दिव्य आहे. उद्याची आषाढीची तिथी आहे ना, ते भीष्माचार्य आजच्या तिथीपर्यंत वाट पाहतात बरं जगाच्या नायकाची. या 51 दिवस वाट पाहिली होती आणि उद्याच्या तिथीला जगाचा नायक त्यांना आपल्या सोबत घेऊन जाणार. अंती ते आपण पाशी न्यावे. उद्या भीष्म द्वादशी आहे. भीष्म चरित्र सुद्धा फार दिव्य आहे महाराज, फार सुंदर आहे. पण चला आपली वेळ संपून गेली. आणि ज्या वेळेला अर्जुनानं विचार केला आणि त्या अर्जुनानं आता विचार केला, हे पितामह यांनी वडिलांचं प्रेम दिलं, ज्यांच्यासाठी जीवन जगायचं त्यांनाच मारायचं. फक्त दृष्टांत आहे का? बैल खरेदी केले आणि बैलासाठी पाहिजे होता गोठा, आणि गोट्यासाठी काय पाहिजे? पैसे पाहिजे ना. मित्राकडे गेला, म्हणला मला जरा पैसे दे. कशासाठी? गोठा बांधायचा. मित्र म्हणला एक काम कर, ते बैल टेम्पो मध्ये चढवून आपल्या लोणीच्या बाजारला घेऊन चाल. पुढे काय करायचं? अरे जसे लागेल तसे फुकून टाकायचे. हे फुकून टाकणं कळतं तुम्हाला?
जसे लागेल तसे विकून टाकायचे आणि जे पैसे येतील ते पैसे घ्यायचे आणि महाबळेश्वर वरून म्हण, श्रीरामपूर वरून म्हण, जो पाहिजे तो आसारा गोट्याचा माल तुला चांगला भेटेल तिथं खरेदी करायचा, घरी यायचं आणि गोट्याच्या कामाचा शुभारंभ करायचा. कस काय वाटला सल्ला? कसा आहे सल्ला? ज्या बैलासाठी गोठा बांधायचा ते बैलच विकून टाकल्यानंतर गोठ्याचा फायदा नाही. बैल विकोनी गोठा बांधिला. अरे बैलच विकून टाकल्यानंतर जसा गोठ्याचा फायदा नाही ना देवा, तसं ज्यांच्यासाठी जीवन जगायचं त्यांना जर मारून जर टाकलं तर जीवनामध्ये काय अर्थ? आता आम्ही शस्त्र धरणार नाही. आणि मग जगाच्या नायकानं प्रत्यक्षामध्ये गुरु रूपानं अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती काय केला? उपदेश केला. आपणची देव आपणची देव कैसा प्रेम भाव, सांगा ना कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु. तोच आसारा परमात्मा काय करतो? गुरु रूपानं आसारा त्या ठिकाणी उपदेश करतो. आणि अशा परमात्म्याच्या प्रेमाची अनुभूती ज्यांना ज्यांना आली त्यांची यादी ऐका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली अंतःकरणातील इच्छा जाणतो. पडिये देह भाव आणि ती इच्छा पूर्णत्वाला नेतो. पडिये देह भाव पुरवी वासना. आणि त्या भक्ताला जगात अनायक असा वाऱ्यावरती सोडत नाही महाराज. तो त्याला आपल्या सोबत घेऊन जातो. अंती ते आपणा पासी न्यावे. जे भीष्माचार्य आहे ना, भीष्माचार्य, त्यांचं बालपणाचं नाव होतं महाराज देवव्रत. हे गंगानंदन आहे. यांच्या वडिलांचं नाव आसारा शंतनू आहे. आणि या भीष्माचार्यांच्या अंगामध्ये सर्व आता बाण रुतलेले आहे महाराज. आणि असे भीष्माचार्य महाभारती युद्धविराम म्हणून 51 दिवस झालेले आहे. ते भीष्माचार्य आता डोळ्यामध्ये प्राण आणून वाट पाहत होते. कुणाची वाट पाहत होते? कुणाची वाट पाहत होते? आणि त्या भीष्माचार्यांना विश्वास होता महाराज. काय विश्वास होता?
त्यांना स्वतःच्या साधनेवरती विश्वास होता, स्वतः केलेल्या आसाराच्या ठिकाणी त्यांनी परमार्थ त्याच्यावरती त्यांचा काय होता, विश्वास होता. सोडविल माझा स्वामी निश्चय येसी आणि प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, त्यांना त्याचा काय होता, विश्वास होता महाराज. आणि ते भीष्माचार्य जगाच्या नायकाला सांगत होते, यावं लागेल देवा, तुम्हाला यावं लागेल. आणि तुम्ही जर मला जर असं वाऱ्यावरती जर सोडलं, कोण तुमच्या आसाऱ्या परमार्थावरती विश्वास ठेवील? हो पकडलो बाघर घुराई भवर में डूब जाऊंगा. आता जर देवा तुम्ही जर मला जर साथ जर दिली नाही तर माझं काही नाही जाणार. हमारा कुछ ना बिगड़ेगा तुम्हारी लाज जाएगी. हमारा कुछ ना बिगड़ेगा तुम्हारी लाज जाएगी. एखाद्या माऊलीच्या अंगावरलं वस्त्र जर फाटलं तर तिची लाज जात नाही महाराज, तिच्या सौभाग्याची लाज जाते. तुका म्हणे नग्न भाज तिची लाज स्वामीसी. तसं देवा आता तुम्ही मला असं वाऱ्यावरती सोडू नका. आणि ते भीष्माचार्य भगवंताला विनंती करतायत, उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना तब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. असे भीष्माचार्य विनंती करत होते. जगाच्या नायकानं धर्मराजाचं निमित्त केलं आणि भल्या पहाटे जगाचा नायक निघाला. सूर्यनारायण तिकडून उदयाला येत होता महाराज. आणि आता जगाचा नायक भीष्माचार्यांच्या समोर उपस्थित झाले. सगळ्या अंगामध्ये बाण रुतले होते. नमस्कार करायचा होता महाराज. दोन हात जोडून सुद्धा नमस्कार केला जातो. नमस्कार करावा. नमस्कारानं चार गोष्टी वाटतात, आयुर्विद्या यश बल. पण आता सगळ्या अंगात बाण रुतले होते, नमस्कार करता येत नव्हता. डोळ्यांच्या पापण्याने उघडझाप करून भगवंताला नमस्कार केला. दोघांमधला संवाद असताना फार दिव्य आहे मायबाप. आता धर्मराजाला सुद्धा भीष्माचार्यांनी काय केला, उपदेश केला. आणि असे भीष्माचार्य आता भगवंताला म्हणतात, देवा तुमचा बाप जरी आला असता तर तो मला मारू शकत नव्हतं. म्हणे का? म्हणे मला माझ्या वडिलांचा शंतनूचा आशीर्वाद आहे, इच्छा मरणे असण्याचा. मग भगवंत म्हणतात, आता मृत्यूचा निर्णय का घेतला? आणि मग त्यावेळेला भीष्माचार्य म्हणतायत, अर्जुनाच्या मुकुटाला चाटून गेलेला माझा बाण आणि अर्जुन ज्या वेळेला मूर्छित पडलेला तुम्ही पाहिला, त्यावेळेला तुम्ही स्वतःची प्रतिज्ञा विसरले, रथातून खाली उडी मारली, मोडकर रथाचा चाक घेऊन माझ्या अंगावरती धावले. ज्या अर्थी मोडकर रथाचा चाक घेऊन तुम्ही माझ्या अंगावरती धावले ना, याचा अर्थ तुम्हाला वाटतं मी मरावं, मग आता मी कशाला जगावं? म्हणून आता देवा मला थांबायचं. पण मला तुमचं ते रूप आवडलं. कोणतं रूप आवडलं? जे तुमचं कुरुक्षेत्रामध्ये असे तुमच्या चेहऱ्यावरती धुलिकण साचले होते, तुमचे ओठ क्रोधाने फडफडत होते, डोळे तुमचे क्रोधाने अरुंद झाले होते आणि असं चाक घेऊन माझ्या अंगावरती धावत होते ना, ते रूप प्रगट करा. माझ्या बुद्धीला ते रूप आवडलं आणि ते रूप प्रगट केलं. आणि पाहता पाहता भीष्माचार्यांनी काय केलं, स्वतःचा आसारा शेवटचा श्वास घेतला आणि ते भीष्माचार्यांच्या शरीरातून दिव्य ज्योत निघाली. उद्याच्या तिथीला उद्याच्या तिथीला, उद्याची तिथी आहे. आणि ते भीष्माचार्य दिव्य ज्योत निघालेली भगवंतामध्ये ती ज्योत विलीन झाली. याला म्हणावं अंती ते आपणा पासी न्यावे. आणि तो परमात्मा मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारया. करतो काय? योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. आणि या शब्दावर जर विश्वास नसेल तर तुका म्हणे नाही विश्वास ज्यामध्ये, पाहावे पुराणी विचारोनी पडले देहभाव अंकिते अपना पासी न्यावे. अंकिते अपना पासी न्यावे.
तिथे आपणा पासी न्यावे